पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। काल रात्री सुद्धा बऱ्यापैकी पाऊस झाला। खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात पाऊस जोरदार असून भीमा नदी दुथडी भरून वाहते। अशातच राजगुरुनगरच्या खरपूड या भागात काही अतिउत्साही लोक जीव धोक्यात घालून प्रवास करत असताना दिसले। दरम्यान कुणीही खोल पाण्यातून प्रवास करू नये। पुलावरून जिथून पाणी वाहतंय तिथून लोकांनी जीव धोक्यात घालून प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनाने केलं आहे। तसंच याही आवाहनाच्या नंतर भरपुरात उतरणाऱ्या काही स्टंटबाजांना किंवा अतिउत्साही नागरिकांना पोलिसांनी आवर घालावा असं स्थानिकांचं म्हणणं आहे। तिकडे बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यात जटाशंकर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालाय। धबधबा प्रवाहित झाल्यामुळे धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे। दूरवरून पर्यटक या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येतात। धबधब्याखाली मजामस्ती करतात। निसर्गाच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटकांची इथे गर्दी होते। सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून पाणी वाढलं तर हा धबधबा पर्यटकांसाठी बंद केला जाऊ शकतो। मात्र सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेला हा धबधबा पूर्णतः सुरक्षित मानला जातो आणि म्हणूनच पर्यटक इथे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। वळूयात पुढच्या बातमीकडे। विदर्भात वर्ध्यात कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस अशी स्थिती आहे। तर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने लोअर वर्धा धरणाचे 5 दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले। आधीच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। आता प्रकल्पाचं पाणी सोडण्यात आल्याने वर्धा, देवळी, आर्वी या तालुक्यातल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। आपण लोअर वर्धा, निम्न वर्धा प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडण्यात आल्यानंतरची ही दृश्य पाहतो आहोत। अवघ्या 30 सेंटीमीटरने दरवाजे उघडल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात येत आहे आणि जर का पावसाचा जोर वाढला तर पाण्याचा विसर्ग सुद्धा वाढवला जाऊ शकतो। आणि आता थेट जाऊयात पुण्यातल्या ओंकारेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारच्या निमित्ताने भाविकांची गर्दी आहे, पण मंदिरात पाणी सुद्धा साचलंय। थेट जाऊयात मंदिर परिसरात। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आहेत। चंद्रकांत, पुण्यात ओंकारेश्वराचं दर्शन घेण्यासाठी श्रावणी सोमवारी भाविकांची गर्दी आणि त्यातच पाणी। जय शंभो मिलिंद, खरं तर आज श्रावणी सोमवार आपल्याला माहिती या मंदिरामध्ये एरवी पाय ठेवायला जागा नसते श्रावणी सोमवारच्या दिवशी। पण झालंय काय, मोठा नदीचा पूर एवढा आला की या मंदिरात पाणी घुसलेले आपण बघू शकतो। हे सगळे मंदिराचं बॅक साईड आहे, खरं तर गाभाऱ्या साईडचा एरिया आहे। मुख्य प्रवेशद्वार तिकडे बाहेर आहे, ते गेट बंद केलेले कारण पुराच्या पाण्यामुळे मंदिरात जास्त गर्दी सोडता येत नाही म्हणून। इथं हे बघा, पुजारी स्वतः इथं लाईनीत उभे आहेत। आपण स्वतः बघू शकतो मी कशा अवस्थेत लोक भाविकांच्या दर्शनासाठी येतात। काय सांगाल ताई, दर्शन झाले एवढे येते पुरात पाणी असताना आलं, छान वाटते। म्हणजे हे खरं तर आता थोडक्यात वाचले। बाप्पा, काय सांगाल? आज ओंकारेश्वर मंदिरात श्रावणी सोमवार असल्यामुळे भाविकांची दरवर्षी गर्दी होते, पण याप्रमाणे आज यावेळेला पूर असल्यामुळे देवस्थाननी या मार्गाद्वारे हे ओपन करण्याची संधी दिली। देवस्थानचे आभार आणि भक्तांचे यावेळेला छान दर्शन होत आहे। मेन गेट बंद इकडून सुरू, काय जरा पुरामुळे काय अडचण झाली? मेन गेट अशासाठी बंद आहे की पुढच्या भागात जरा बऱ्यापैकी जास्त पाणी आहे, त्यामुळे मेन गेटापासून येता येणार नाही। त्यामुळे हा छोटा गेट आहे, इथून आपल्याला येता येईल। जरा तुम्ही आम्हालाही घेऊन जा, नाही तर आम्ही पडायचो जरा व्यवस्थित, कारण आता आपण बघितलं अनुभव। हे समोरची लाईन दिसते बघा, सगळे भाविक, हे मागचं गेट आहे खरं तर म्हणून बाप्पा 5-5 जणांना सोडतायत आत आणि इथं दोन्ही साईडला खड्डे आहेत, कुणाचाही पाय अडकू शकतो। म्हणून आपण आत गाभाऱ्यात थेट जाऊया आणि दर्शन घेऊया। हे इकडून हे बघा, सगळे भाविकांचे हे मेन जे गाभारा आहे आणि लोकांना अक्षरशः पाण्यात नाही यावं लागतंय हे सगळ्या बाप्पाचं ओंकारेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी। आणि खास न्यूज 18 लोकांवर फक्त आपण ओंकारेश्वरचं दर्शन घेऊ शकता। मी कॅमेरामन सचिनला सांगेल की ही एक्सक्लुझिव्ह दृश्य, खरं तर आज श्रावणी सोमवार आहे, आपल्याला माहिती आहे गर्दी इथं प्रचंड असते
पण पुरामुळं मंदिर बंद आहे, समोरच्या साईडनं आणि मागच्या साईडनं सुरू आहे. काय सांगाल? खरं तर आज बाप्पा श्रावणी सोमवार आहे, प्रचंड गर्दी असते, पण पुरामुळे लोकांना येता येत नाही. काय सांगाल? त्यामुळे लोकांना आज येता येत नाही आहे, पण तरी सुद्धा आता बऱ्यापैकी पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. गुरुजी सुद्धा आलेले आहेत. अभिषेक सुरू होतील थोड्या वेळामध्ये. जसं जसं पाणी ओसरेल तसं जसं अभिषेक आणि दर्शनासाठी मग भाविक पुन्हा गर्दी करायला सुरुवात करतील. आता